नमस्कार. मयूर साहित्य गौरव या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात महा-TET, CTET, टॅट परीक्षा, MPSC परीक्षा आणि सर्व स्पर्धा परीक्षा यासाठी अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे मराठी व्याकरण आणि मराठी व्याकरणातील शब्दांच्या जाती आज आपण पाहणार आहोत. आपल्याला माहिती आहे शब्दांच्या 8 जाती आहेत. त्यामध्ये विकारी शब्द आणि अविकारी शब्द. जे विकारी शब्द आहेत त्यांना सव्यय हा सुद्धा शब्द वापरला जातो आणि अविकारी शब्द जे आहेत त्यांना अव्यय असेही म्हटले जाते. जे शब्द लिंग वचन विभक्तीनुसार बदलतात ते शब्द विकारी शब्द आणि ज्यांच्या मूळ रूपात कोणताही बदल होत नाही असे अविकारी शब्द. विकारी शब्दामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. तर अविकारी शब्दामध्ये क्रिया विशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय. प्रथमतः आपण विकारी ज्या 4 शब्दांच्या मुख्य जाती आहेत त्यामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद याविषयी माहिती घेऊयात. पहिली महत्त्वाची शब्दाची जात म्हणजे नाम. नाम कशाला म्हणायचं तर एखाद्या व्यक्तीच्या, वस्तूच्या, पदार्थाच्या, भावाच्या नावाला नाम म्हणतात हे आपल्याला माहिती आहे. नामाचे 3 मुख्य प्रकार आहेत: सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम. एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे दिले जाणारे नाव म्हणजे सामान्य नाम. जसं की मुलगा, नदी, पर्वत, शहर ही सर्व सामान्य नामाची उदाहरणं आहेत. विशेष नाम एकाच जातीतील विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध करणारे नाव. उदाहरणार्थ आपण सामान्य नामामध्ये बघितलं तर मुलगा, तर कोणता मुलगा? राम नावाचा मुलगा. तर राम हे मग विशेष नाम आणि मुलगा सामान्य नाम. नदी सामान्य नाम, तर गोदावरी हे एका नदीचं विशेष नाम म्हणजे गोदावरी हे विशेष नाम. तसंच सह्याद्री, पुणे, मग ही जी उदाहरणं आहेत राम, गोदावरी, सह्याद्री, पुणे हे विशेष नाम आहेत. तर नामाचा तिसरा प्रकार भाववाचक नाम. गुण, धर्म किंवा भाव दर्शवणारे जे नाव आहे त्याला भाववाचक नाम असे म्हणतात. जसं की सौंदर्य, शहाणपण, गरिबी. तर अशा पद्धतीनं नामाचे मुख्य 3 प्रकार आहेत. आपण समजून घेऊ सामान्य नाम आणि विशेष नाम यामधला फरक तुलनात्मक तक्त्याच्या माध्यमातून. संपूर्ण जातीचं नाव म्हणजे सामान्य नाम आणि त्यामधलं स्वतःचं त्याच्यामधलं विशेष असं नाम म्हणजे विशेष नाम. जसं की मुलगा हे संपूर्ण जातीचं नाव, तर विशेष नाममध्ये राम, सचिन, माधव हे जे आहेत हे विशेष नाम. नदी सामान्य नाम, तर गोदावरी, गंगा हे विशेष नाम. पर्वत हे सामान्य नाम, सह्याद्री, हिमालय हे विशेष नाम. राक्षस हे सामान्य नाम, तर कुंभकर्ण हे विशेष नाम. अशा पद्धतीनं सामान्य नाम आणि विशेष नाम यामधला आपल्याला फरक लक्षात घेता येईल. या पुढचा जो भाग आहे तो आपण समजून घेऊ. भाववाचक नाम कसं तयार होतं हे बघूयात आपण. विशेषण किंवा नामाला प्रत्यय लावून भाववाचक नाम तयार होतं. जसं की सुंदर हे विशेषण आहे. सुंदर या विशेषणाला य हा प्रत्यय लावला की सौंदर्य हे भाववाचक नाम तयार होतं. शहाणा हे एक नाम आहे किंवा विशेषण आहे.
या विशेषणाला पण किंवा पणा हा प्रत्यय लावला की शहाणपण नावाचं भाववाचक नाम तयार होतं. गरीब हे विशेषण आहे. गरीब या विशेषणाला ई प्रत्यय लागला की गरिबी हे भाववाचक नाम तयार होतं. नम्र विशेषणाला ता हा प्रत्यय लागून नम्रता हे भाववाचक नाम तयार होतं. गुलामला गिरी हा प्रत्यय लागून गुलामगिरी हे भाववाचक नाम तयार होतं. हा फरक आपल्याला लक्षात येईल आणि कशा पद्धतीनं भाववाचक नाम तयार होतं हेही लक्षात आलं असेल. आता या पुढचा शब्दाची जात जी आहे ती आपल्याला बघायची आहे. सर्वनाम. वाक्यातील नामाचा वारंवार होणारा उच्चार टाळण्यासाठी, वाक्यामध्ये नाम पुन्हा पुन्हा आलं तर ते चांगलं वाटत नाही, त्यासाठी वाक्यातील नामाचा पुनर्वापर टाळण्यासाठी, वारंवार उच्चार टाळण्यासाठी वापरला जाणारा जो शब्द आहे त्याला सर्वनाम म्हणतात. त्यालाच प्रतिनाम असं सुद्धा म्हणतात किंवा नामाचा प्रतिनिधी असंही म्हणलं जातं. मुख्य सर्वनाम हे 9 आहेत. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः असे मुख्य सर्वनाम 9 आहेत. लिंगानुसार बदलणारे जसं की तो, ती, ते, हा, ही, हे, जो, जी, जे, दे. पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसक लिंगानुसार वेगवेगळं रूप बदलतं. लिंगानुसार बदलणारी आणि वचनानुसार बदलणारी. मी एक वचन तर आम्ही अनेक वचन, तू एक वचन तुम्ही अनेक वचन. तसं तो, ते, त्या, ती, हा, हे, ह्या, ही. जो एक वचन तर अनेक वचनात जे, ज्या, जी अशा पद्धतीनं वचनानुसार बदलणारी सर्वनामं आपण पाहिलीत. आता सर्वनामाचे जे प्रकार आहेत ते बघूयात आपण. पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, अनिश्चित सामान्य सर्वनाम आणि आत्मवाचक सर्वनाम असे सर्वनामाचे एकूण 6 प्रकार आहेत. हे प्रकार आपल्याला समजून घ्यायचे आहेत. पुरुषवाचक सर्वनाम बोलणाऱ्या ऐकणाऱ्याच्या नामाऐवजी जे सर्वनाम येतं त्याला पुरुषवाचक सर्वनाम असं म्हणतात. जसं आता आपण बघूया त्या पुढचा प्रकार दर्शक सर्वनाम. जवळची दूरची वस्तू दाखवण्यासाठी, उदाहरणार्थ हा, तो यासाठी जे सर्वनाम वापरलं जातं ते दर्शक सर्वनाम. संबंधी सर्वनाम, यामध्ये संबंध दर्शवला जातो जसं की जो, तो, जे, ते. प्रश्नार्थक सर्वनाम, प्रश्न विचारण्यासाठी या सर्वनामाचा उपयोग होतो जसं की उदाहरणार्थ कोण, काय. अनिश्चित किंवा सामान्य सर्वनाम, याच्यामध्ये निश्चित सांगता येत नाही कोणाबद्दल आले आहे, जसं की कोणी कोणास हसू नये. या वाक्यामध्ये कोणत्या नामाचा प्रतिनिधी आलेलं सर्वनाम आहे, कोणत्या नामाबद्दल वापरलेलं सर्वनाम आहे हे स्पष्टपणे समजत नाही, निश्चितपणे समजत नाही, म्हणून याला अनिश्चित सर्वनाम म्हणतात. जर वाक्याचा संदर्भ बघून आपल्याला हे अनिश्चित सर्वनाम लक्षात येतं. जसं की कोणी कोणास हसू नये या वाक्यामध्ये कोणी आणि कोणास ही जी सर्वनामे आहेत ही अनिश्चित सर्वनामे आहेत. त्यानंतर आत्मवाचक सर्वनाम, यामध्ये स्वतः या अर्थाने वापरले जाणारे सर्वनाम. उदाहरणार्थ मी स्वतः त्याला पाहिले. या ठिकाणी जे स्वतःबद्दल आलेलं सर्वनाम आहे त्याला आत्मवाचक सर्वनाम म्हणतात. आता आपण दृष्टिकोन, त्रिकोण हा समजून घेऊया. पुरुषवाचक सर्वनाम कसे ओळखायचे, याच्यामध्ये प्रथम पुरुष असणारं सर्वनाम कोणतं, द्वितीय पुरुष असणारं सर्वनाम कोणतं आणि तृतीय पुरुष असणारं सर्वनाम कोणतं. बऱ्याच वेळी आपण बऱ्याच वर्षापासून मराठी भाषा बोलत असतो तरीसुद्धा ज्या मूलभूत व्याकरणातल्या संकल्पना आहेत त्या स्पष्ट न झाल्यामुळं बऱ्याच वेळी अडचणी येतात. तर प्रथम पुरुष म्हणजे काय, तर जो बोलणारा आहे तो बोलणारा स्वतःविषयी जेव्हा बोलतो त्याला प्रथम पुरुष म्हणतात. आणि प्रथम पुरुष सर्वनाम हे मी
आम्ही हे आहेत. तर द्वितीय पुरुष ज्याच्याशी बोलायचं आहे ते द्वितीय पुरुष असतो. जसं की तू, तुम्ही. आणि तृतीय पुरुष ज्याच्याविषयी बोलायचे आहे तो, ती, ते, त्या, हे तृतीय पुरुष सर्वनाम आहे. हा फरक समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. त्यावर भरपूर पुढचा बराच भाग अवलंबून आहे. त्यानंतर विशेषण नामाचा रंग भरणारा, नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द, नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणारा जो शब्द आहे त्याला विशेषण म्हणतात. विशेषणाचे जे प्रकार आहेत ते गुणवाचक विशेषण, संख्यावाचक विशेषण आणि सार्वनामिक विशेषण हे मुख्य प्रकार आहेत. विशेषणामध्ये नामाचा रंग, रूप किंवा गुण दर्शवते. उदाहरणार्थ, हिरवे रान, शूर मुलगा, पांढरा ससा यामध्ये नामाचा गुण दर्शवलेला आहे. रान कसं तर हिरवं रान, मुलगा कसा शूर मुलगा, ससा कसा पांढरा ससा. म्हणजे नामाच्या गुणाचं वर्णन या विशेषणानं केलेलं आहे, म्हणून हे गुणवाचक विशेषण. संख्यावाचक विशेषण, ज्या ठिकाणी नामाची संख्या दर्शवली जाते अशाला संख्यावाचक विशेषण म्हणतात. त्यानंतर सार्वनामिक विशेषण, सर्व नामापासून बनवलेले विशेषण. हे झाड, माझे पुस्तक, पुस्तक कुणाचे तर माझे पुस्तक, म्हणजे पुस्तकाबद्दल विशेष माहिती शब्द हा माझे शब्द सांगत आहे, म्हणून तो माझे मी या सर्व नामापासून तयार झालेला विशेषण आहे, म्हणून याला सार्वनामिक विशेषण असं म्हणतात. त्यानंतर आणखीन सूक्ष्मदर्शी संख्यावाचक विशेषणाचे 5 प्रकार पडतात. यामध्ये गणनावाचक विशेषण, क्रमवाचक विशेषण, आवृत्तीवाचक विशेषण, पृथकत्ववाचक विशेषण आणि अनिश्चित विशेषण असे विशेषणाचे, संख्यावाचक विशेषणाचे 5 प्रकार पडतात. गणनावाचक विशेषणामध्ये संख्या येते गणना करणारी, 1, 2, 3, 4 किंवा पाव, अर्धा, पाऊण, अर्धा तास इथे उदाहरण दिलेलं आहे. त्यानंतर क्रमवाचक, रांगेतील क्रम, उदाहरणार्थ पहिला क्रमांक, दुसरा क्रमांक, 5वा क्रमांक, हे क्रमवाचक विशेषण आहे. आवृत्तीवाचक, किती वेळा आवृत्ती झाली, दुप्पट, तिप्पट, 4 पट, 5 पट, तिहेरी, दुहेरी, 7 पदरी, अशा पद्धतीचं जे आवृत्ती आहे त्या आवृत्तीबद्दल विशेष माहिती सांगितलेलं जे विशेषण आहे त्याला आवृत्तीवाचक विशेषण म्हणतात. पृथकत्ववाचक विशेषण म्हणजे गट करणे, वेगळं करणे, याच्यासाठी 5-5चा गट करा, 1-1 मुलगा, हे जे विशेषण आहे याला पृथकत्ववाचक संख्या विशेषण असं म्हणतात. आणि अनिश्चित विशेषण, यामध्ये काही मुले, भरपूर पाणी, थोडी जागा, म्हणजे निश्चित संख्या नाही, असं जे विशेषण वापरलं जातं ते अनिश्चित विशेषण आहे. या पुढचा भाग आपल्याला क्रियापद. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला शब्दाच्या विकारी जातीमधलं 4थी शब्दाची जात म्हणजे क्रियापद याविषयी माहिती घ्यायची आहे. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे क्रियापद. आपल्याला माहिती आहे मूळ धातूला प्रत्यय लागून क्रियापद तयार होतं. जसं की मूळ धातू कर, त्याला प्रत्यय लागला तो, झालं करतो. कर प्रत्यय लागला ते, करते. कर प्रत्यय लागला तात, करतात. अशा पद्धतीनं मूळ धातूला प्रत्यय लागून क्रियावाचक शब्द तयार होतो. क्रियावाचक आणि वाक्याचा अर्थ पूर्ण तयार करणारा जो शब्द आहे त्याला क्रियापद म्हणतात. जसं की धाव या धातूला तो हा प्रत्यय लागला आणि धावतो हे क्रियापद तयार झालं. यामध्ये सुद्धा आपल्याला धातू साधित कृदंते कोणती आहेत ही ओळखता आली पाहिजेत. ज्या धातूला प्रत्यय लागला पण वाक्याचा अर्थ पूर्ण होत नसेल तर त्याला धातू साधित किंवा कृदंते असं म्हणतात. धावणे आरोग्यासाठी चांगले असते. या ठिकाणी धाव या धातूला ने हा प्रत्यय लागला, परंतु धावणे हे क्रिया दर्शवणारा शब्द झाला, परंतु त्याने
वाक्याचा अर्थ जो आहे तो पूर्ण होत नाही, म्हणून तो धातुसाधित आहे, त्याला आपल्याला क्रियापद म्हणता येणार नाही. त्यामध्ये आपण आता पुढे आणखीन क्रियापदाचे 2 प्रकार बघणार आहोत, सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद. वाक्यातील क्रियापदाचा शोध अगोदर आपल्याला घ्यायचा आहे. राम आंबा खातो, क्रियापद कोणतं आहे? खातो. काय खातो? आंबा खातो. मग आंबा काय आहे? कर्म आहे. तर वाक्यात जर कर्म असेल तर त्या क्रियापदाला सकर्मक क्रियापद म्हणतात. ज्या क्रियापदाला कर्माची गरज आहे, ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची गरज भासते, त्या क्रियापदाला सकर्मक क्रियापद म्हणतात. आणि ज्या क्रियापदाला कर्माची गरज नाही त्या क्रियापदाला अकर्मक क्रियापद म्हणतात. उदाहरणार्थ, मी रस्त्यात पडलो. या वाक्यामध्ये कर्म नाही, फक्त पडण्याची क्रिया आहे. कर्म जर वाक्यातलं ओळखायचं असेल तर आपल्याला 2 प्रश्न क्रियापदाला विचारणं गरजेचं आहे. पहिला प्रश्न, काय किंवा कोणाला. जसं की आपण वाक्य बघू, राम आंबा खातो. खातो यामध्ये खाण्याची क्रिया आहे आणि मग क्रियापदाला आपण प्रश्न विचारला, काय खातो? तर उत्तर मिळतं आपल्याला, आंबा खातो. मग आंबा काय आहे? तर आंबा कर्म आहे. तसं आणखीन दुसरं जे उदाहरण आहे त्यामध्ये राम रावणाला मारतो किंवा रामाने रावणाला मारले. यामध्ये मारण्याची क्रिया आहे आणि क्रियापदाला विचारला पण तर काय मारले, यापेक्षा आपल्याला प्रश्न विचारावा लागेल क्रियापदाला, कोणाला मारले? तर आपल्याला कळेल रावणाला मारले. म्हणजेच वाक्यातील क्रियापदाला काय किंवा कोणाला हा जर प्रश्न विचारला आणि त्याचं उत्तर मिळत असेल तर वाक्यात कर्म आहे आणि त्याचं उत्तर मिळत नसेल तर वाक्यात कर्म नाही. आणि ज्या क्रियापदासोबत कर्म आहे ते सकर्मक क्रियापद आणि ज्या क्रियापदासोबत कर्म नाही किंवा ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची गरज नाही ते अकर्मक क्रियापद. असे क्रियापदाचे सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद हे प्रकार पडतात. त्यासोबत विशेष क्रियापदे जसं की संयुक्त क्रियापद. संयुक्त क्रियापद कसं तयार होतं? तर मगाशी आपण धातुसाधित या संकल्पनेचा अभ्यास केला. धातुसाधित कशाला म्हणतात? धातूला प्रत्यय लागून शब्द तयार झाला आहे परंतु क्रियेचाही बोध होतोय पण वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही, तो धातुसाधित. आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी धातुसाधित शब्दाला सहाय्यक क्रियापदाची गरज पडते आणि मग वाक्याचा अर्थ पूर्ण होतो, तेव्हा त्याला संयुक्त क्रियापद म्हणतात. उदाहरणार्थ, बाळ एवढा लाडू खाऊन टाक. या वाक्यामध्ये खाऊन हे धातुसाधित आहे आणि टाक हे सहाय्यकारी क्रियापद आहे आणि म्हणून खाऊन टाक हे संयुक्त क्रियापद तयार झाले. हा फरक आपल्या सगळ्यांना लक्षात येणं गरजेचं आहे की धातुसाधित यामध्ये धातूपासून धातूला प्रत्यय लागून धातुसाधित शब्द तयार होतो, क्रियेचा बोध होतो. खाऊनमध्ये खाण्याच्या क्रियेचा बोध होतोय पण वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही, म्हणून खाऊन हे क्रियापद नाही तर खाऊन हे धातुसाधित आहे आणि या धातुसाधित शब्दाला सहाय्यक क्रियापद टाक जोडले आणि संयुक्त क्रियापद तयार झालं खाऊन टाक, म्हणून खाऊन टाक हे संयुक्त क्रियापद आहे. प्रयोजक क्रियापद, कर्ता क्रिया स्वतः न करता दुसऱ्याकडून जेव्हा करून घेतो तेव्हा त्या क्रियापदाला प्रयोजक क्रियापद म्हणतात. उदाहरण, आई मुलांना हसविते. आई स्वतः हसते का? नाही, तर मुलांना हसविते. म्हणून हसविते हे प्रायोजक क्रियापद आहे, कारण कर्ता स्वतः क्रिया करत नाही तर तो दुसऱ्याकडून करून घेतो, म्हणून प्रायोजक क्रियापद या ठिकाणी वापरले. बाबा मुलांना खेळवितात. खेळवितात हे जे क्रियापद आहे ते प्रायोजक क्रियापद आहे, कारण प्रत्यक्ष कर्ता क्रिया करत नाही तर इतराकडून करून घेतोय, म्हणून प्रायोजक क्रियापद आपल्याला ओळखता आलं पाहिजे
हे संयुक्त क्रियापद, प्रायोजक क्रियापद आणि शक्य क्रियापद यावर वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेत. कर्त्यामध्ये क्रिया करण्याचं सामर्थ्य किंवा शक्यता ज्या क्रियापदाद्वारे दर्शवली जाते ते शक्य क्रियापद. आजारी माणसाला आता थोडे बसवते, बसवते हे शक्यता किंवा सामर्थ्य दर्शवणारं क्रियापद आहे, म्हणून त्याला शक्य क्रियापद म्हणतात. त्यानंतर मला काम करवते, करवते हे जे क्रियापद आहे ते सामर्थ्य किंवा शक्यता दर्शवतं, म्हणून त्याला शक्य क्रियापद म्हणतात. वाक्यामध्ये जर येणारं क्रियापद हे कर्त्याची सामर्थ्य किंवा शक्यता वर्तवणारं असेल तर त्या क्रियापदाला शक्य क्रियापद म्हणतात. हे क्रियापदाचे प्रकार आपण समजून घेतलेत. आज आपण जे 4 प्रकार समजून घेतले त्यापैकी एका वाक्याचं आपण विभागणी करून प्रत्येक शब्दाची जात समजून घेऊ. तो हुशार मुलगा वेगाने पळतो आणि जिंकतो हे वाक्य आहे. त्यातल्या प्रत्येक शब्द ओळखायचा आहे आपल्याला. तो काय? दर्शक सर्वनाम. हुशार काय? गुणवाचक विशेषण. मुलगा काय आहे? सामान्य ज्ञान. वेगाने काय आहे? क्रिया विशेषण अव्यय. ते उद्या आपल्याला सविस्तरपणे बघायचे. पळतो काय आहे? अकर्मक क्रियापद. कारण पळण्याची क्रिया ही पळण्याची क्रिया करण्यासाठी वाक्यात कर्म आलंय का? काय पळतो? नाही आलंय. काय पळतो याचा उत्तर मिळते का? काय किंवा कोणाला? जर पळतो या क्रियापदाला आपण काय आणि कोणाला हा प्रश्न विचारला तर आपल्याला कर्म मिळत नाही. म्हणून पळतो हे अकर्मक क्रियापद आहे आणि हे उभयान्वयी अव्यय आहे. ते आपल्याला पुढच्या सत्रामध्ये बघायचं आहे. आणि जिंकतो हे क्रियापद आहे. अशा पद्धतीनं हे वाक्याचं जे स्वरूप आहे आपण यातलं प्रत्येक शब्द त्या शब्दाची जात समजून घेतलेली आहे. आजच्या व्हिडिओत एवढंच. आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. जे जे TETचा अभ्यास करत आहेत, CTETचा अभ्यास करत आहेत त्या सर्वांना व्हिडिओ पाठवा. आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद आपल्या सर्वांचे.